नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर मी आज तुमच्यासाठी खारं वांगं याची रेसिपी घेऊन आलेले आहे। चवीला अप्रतिम आणि अगदी कमी साहित्यात होणारी अशी रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी पाव किलो फ्रेश वांगी घेतलेले आहेत, छोट्या साईजमध्ये घ्यायचे आहेत आपल्याला। तर त्याला मी कट्स देऊन घेतलेले आहेत, दोन्ही साईडने कट्स दिलेले आहेत आणि इथे मी ते पाण्यात टाकून ठेवलेले आहेत, नाहीतर वांगी काळी पडतात। तर इथे मी मसाल्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे। तर इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, उभा चिरून घेतलेला आहे, 3 ते 4 ओल्या मिरच्या, एक टोमॅटो आणि मुठभर कोथिंबीर आणि 1 चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे, किंवा तुम्ही आलं लसूण तुकडे जरी घेतलं तरी चालेल। तर यामध्ये आपण डेसिकेटेड खोबऱ्याचा किस 1 वाटी घेतलेला आहे, सुक्या नारळाचा किस आहे हा। तर याच्याऐवजी तुम्ही ओला नारळ वापरला तरी चालेल। तर हे साहित्य आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण मिश्रण वाटून घेतलेलं आहे। इथे आपला मसाला तयार आहे आणि खारं वांगं किंवा हिरवं वांगं तुम्ही या रेसिपीला नाव देऊ शकता। तर हिरवं वांगं आहे म्हटल्यावर मसाल्याचा कलरही आपल्याला हिरवाच ठेवायचा आहे। आणि इथे आपण आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, 1 चमचा तेल टाकलेलं आहे। नेहमीच्या भाजीपेक्षा आपल्याला थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे। त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेणार आहोत। तर थोडीशी जिरे मोहरी टाकून घेतलेलं आहे। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। वाटण आपण कमी पाण्यामध्ये वाटायचं आहे। त्यानंतर थोडंसं वाटण टाकल्यानंतर आपण कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं परतून झाल्यानंतर मसाला आपण यामध्ये आता कोरडे मसाले टाकणार आहोत। तर इथे मी 1 चमचा मीठ आणि थोडंसं हळद टाकलेले आहे। हळद खूप जास्त नाही टाकायचे, नाहीतर आपल्या भाजीचा कलर चेंज होऊ शकतो। तर खूप सारे मसाले टाकायची गरज नाही, एवढ्या मसाल्यामध्येच अगदी अप्रतिम आणि चवीला टेस्टी असं हे वांगं लागतं। आणि अजूनही तुम्ही रोशनाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नेक्स्ट नोटिफिकेशन नक्की भेटेल। आणि अजूनही माझे चॅनल मॉनिटाईज नाही झालेलं आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा। तर इथे मी मसाले टाकून घेतलेले आहेत, थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला। मसाले छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये आता वांगं टाकून घेणार आहोत। तर वांग्याला आपण 2 साईडने काप करून घेतलेला आहे आणि ते आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत। वांगी टाकून झाल्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने थोडासा मसाला त्यामध्ये स्टफ करायचा आहे, किंवा तुम्ही तसंही स्टफ करून यामध्ये मसाला टाकू शकता। तर थोडंसं मिक्स करून यामध्ये थोडंसं चमच्याच्या साहाय्याने मसाला भरायचा आहे वांग्यामध्ये। आणि यानंतर आपण परत एकदा थोडंसं मिक्स करून मसाल्यामध्ये वांगी थोडंसं आपल्याला 1-2 मिनटं आपल्याला झाकण ठेवून या वांग्यांना वाफ येऊ द्यायची आहे। थोडीशी वाफ येऊ द्यायची आहे। तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे। तर 1-2 मिनटांनी पाहू शकता की वांग्यांना छान वाफ आलेली आहे। मीडियम गॅसवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, वांगं कुठेही करपू द्यायचं नाही आपल्याला। तर अशा पद्धतीने वांग्याला वाफ आलेली आहे, पाहू शकताय। तर परत एकदा आपल्याला चमच्याच्या साहाय्याने एकजीव वांगी मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। हलक्या हाताने आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। आणि यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला होता त्याच भांड्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपली वांगी शिजतील। तर 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तेच पाणी आपण यामध्ये ओतून घेतलेलं आहे। थोडंसं परत एकदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे आणि आपल्याला याला आता 10 मिनटं वाफ द्यायची आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला वांगी छान शिजू द्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी आटू द्यायचं आपल्याला। पाहू शकता अशा पद्धतीने आपलं खारं वांगं तयार आहे। चमच्याच्या साहाय्याने एकदा चेक करायचं की वांगं प्रॉपर शिजले का, आणि वरून कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे। आणि गरमागरम भाकरीसोबत आपल्याला हे वांगं सर्व करायचं आहे। भाकरी आणि भातासोबतसुद्धा याची अप्रतिम टेस्ट लागते। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इंस्टावर फॉलो करा।